मित्रांनो, जवळपास ग्रामसेवक प्रॅक्टिस सेटचे 9 लेक्चर झालेले आहेत आणि हा 10वा लेक्चर आहे मित्रांनो. पेड बॅचेतले जेणेकरून तुम्हाला फ्री अवेलेबल करून दिले तर मित्रांनो, आणि हे अतिमहत्त्वाचे प्रश्न आणि सराव प्रश्नसंच आहेत, जे की ग्रामसेवकला विचारणारे 40 प्रश्न म्हणजे 80 मार्कासाठी तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरतील आणि कदाचित येथूनच 20 ते 40 प्रश्नसुद्धा विचारू शकतात. चला तर मित्रांनो, आजच्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय मित्रांनो, भारतात हरित क्रांतीची सुरुवात केव्हा झाली? तर उत्तर आहे 1965. ऑपरेशन फ्लड योजना ही दूधशी संबंधित आहे. तिसरा प्रश्न बघा, रेड रॉट हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकावर रोग संक्रमण करण्याच्या मृदेमुळे होतो? तर उत्तर आहे ऊस. चौथा प्रश्न बघा, 1950 ते 51 देशाच्या एकूण उत्पादनापैकी 57% वाटा शेती व्यवसायाचा होता. पाचवा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पीक धुपरारोधक पीक नाही? तर उत्तर आहे वरी. सहावा प्रश्न बघा, कृषी उत्पादकांना बाजार समिती उत्तराच्या 50% प्रतिनिधित्व दिले जाते. सातवा प्रश्न बघा, जमिनीच्या पृष्ठभागावरून जमिनीमध्ये खालच्या दिशेने जाणाऱ्या पाणी प्रवाहास जिरणे असे म्हणतात. आठवा बघा, अंडी उत्पादनाकरिता योग्य तापमान किती पाहिजे? तर 10 ते 16% सेल्सिअस या दरम्यान असते. नववा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी राष्ट्रीय पातळीवर विपणन विषयक कार्य करणारी संस्था कोणती आहे? तर नाफेड. 10वा प्रश्न बघा, झाडांच्या वाढीवर परिणाम करणाऱ्या अँथोपिक घटकांमध्ये समावेश होतो? तर याच्या उत्तर आहे मानवाच्या. 11वा प्रश्न बघा, सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते? 25% होते. शेती पुरवठा विषयक महामंडळ केव्हा स्थापन झाले? तर उत्तर आहे 1958. 13वा बघा, मुंबई कोणत्या समुद्रकिनारी नियम क्षेत्रात येते? तर 1 ते 2. 14वा प्रश्न बघा, पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी उत्तर ते दक्षिण दिशेने करावी. 15वा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते पीक क्षारास कमी सहनशील आहे? तर उत्तर आहे तीळ. 16वा प्रश्न बघा, भारतामध्ये दर 10 वर्षांनी पशुगणना केली जाते. 17वा प्रश्न बघा, कर्नाटक हे राज्य तंबाखू उत्पादनात अग्रेसर आहे. 18वा बघा, शाश्वत शेतीची चळवळ सन 1982 सुरुवात झाली. 19वा प्रश्न बघा, शाश्वत शेती म्हणजे वरील सर्व म्हणजे स्थिर शेती, शाश्वत शेती म्हणजे स्थिर शेती, पर्यावरण शेती आणि सेंद्रिय शेती. 20वा प्रश्न बघा, भारतात ताग महामंडळ केव्हा अस्तित्वात आले? तर उत्तर आहे 1971. 21वा बघा, भारतात सहकारी संस्था कायदा कधी निर्माण झाल्या? तर याचं उत्तर आहे मित्रांनो, कधी झाल्या? 1904 22वा बघा, कृषी मूल्य आयोगाची स्थापना कधी झाली? तर 1965 झाली. 23वा, विविध पिके जमिनीच्या ज्या खोलीतून त्यांना लागणारे बहुतांश पाणी घेतात त्याचा विचार करता कोणती जोडी बरोबर नाही? तर याचे उत्तर आहे करडई 90 सेंटीमीटर, भात सेंटीमीटर, भुईमुग 90 सेंटीमीटर आणि गहू 90 सेंटीमीटर हे बरोबर आहे. 24वा बघा, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या काळावर दिसून येतात? तर उत्तर आहे बोरॉन. शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो, बेसिक स्लॅगमध्ये उपलब्ध असणारी झाडांसाठीची अन्नद्रव्ये वरील सर्व म्हणजे चुना व सिलिका फक्त, लोखंड व चुना फक्त म्हणजे सर्वच येतात. मित्रांनो, हे अति संभाव्य प्रश्न आणि आपल्या ग्रामसेवकच्या सिरीजमध्ये प्रॅक्टिस सेट आणि रिव्हिजन म्हणून सेनेरी 10 लेक्चर तुमच्यासाठी टाकलेले आहेत. ज्यांनी कोणी जे बाकीचे लेक्चर नाही बघितले ते तुम्ही पुन्हा जाऊन सेनेरी सिरीज प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता. आणि क्वालिटी प्रश्न आहेत मित्रांनो, तुम्हाला आवडल्यास नक्की मित्रांना शेअर करा, जेणेकरून हे पेड बॅचेसचे तुम्हाला फ्री अवेलेबल करून दिलेले आहेत. मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करा. ग्रामसेवक बनल्यास नक्की आईवडिलाचे स्वप्न पूर्ण करा आणि आयुष्यामध्ये नाम कमवून समाजाची सेवा करा. धन्यवाद मित्रांनो.